देशाच्या गृह खात्यानं ब्लॅकलिस्ट केलेल्या ब्रिटिश कंपनीला सरकार आता नोटा छापण्यास देण्याची तयारी करते। नवीन चलन हे संपूर्ण भारतीय असेल असं पंतप्रधानांनी सरकार येताच घोषणा केली होती। तेलगी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागलेला नसताना तसंच करन्सी नोट प्रेसचे घोटाळे समोर येत असताना या अनाकलनीय निर्णयानं चलन सुरक्षित राहणार का असा प्रश्न निर्माण झालाय। पाहूया या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। टेलारू ही एक यूकेची कंपनी आहे जी म्हणजे आजच्या गोष्टीत आपल्याला जास्त इंटरेस्ट वाटेल, ही नोटा प्रिंट करते। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद येथे ऑरिक सिटी प्रकल्पाचं भूमिपूजन केलं, त्यावेळी केलेलं हे वक्तव्य शहरात आता उद्योगांची रेलचेल सुरू होईल असं सांगत नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर लवकरच औरंगाबादेत नोटा छापण्याचा विदेशी कारखाना सुरू होणार अशी घोषणा सुद्धा केली। त्यासाठी सरकार 10 एकर जागा देत असून खास रेड कार्पेट वागणूकही दिली जाते। मात्र आता यात वेगळंच गौडबांगाल समोर आलाय। ज्या कंपनी सोबत हा करार 6 महिन्यापूर्वी केलाय ती कंपनी केंद्र सरकारच्या गृह विभागाकडून ब्लॅकलिस्ट असल्याचं खासदार सांगतायत। अशा कंपनीला काम देऊन कुणाचं उखळ पांढरं केलं जात आहे असा सवाल शिवसेना खासदार हेमंत गोडसेंनी केलाय। ही कंपनी पेपर मिल मध्ये ब्लॅकलिस्टेड आहे आणि मग एकीकडे केंद्र शासनाच्या होम मिनिस्ट्रीकडून एखादी कंपनी ब्लॅकलिस्ट होते आणि दुसरीकडून आपलं महाराष्ट्र शासन त्याच कंपनीबरोबर करारनामा करतं। म्हणून मला असं वाटतं का शासनाने ज्या काही मेक इन इंडियाच्या माध्यमातून बाहेरच्या ज्या कंपन्या आलेल्या असतील आणि ज्यांच्याबरोबर करारनामे केलेले असतील तर अशा कंपन्यांची पात्रता तपासण्याची आवश्यकता आहे। दरम्यान कंपनीने औरंगाबाद एमआयडीसी जागा मिळवण्यासाठी अर्ज केल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। नाशिकच्या करन्सी नोट प्रेसच्या कामगारांनी या कंपनीला काम देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध केलाय। हा टेलारू एक करन्सी छापणारी कंपनी आहे। त्यांनी डीएमआयच्या केंद्रामध्ये जागेची इन्क्वायरी केलेली आहे आणि गुंतवणूक व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। ही कंपनी ब्रिटिश कंपनी आहे। बाहेर देशामध्ये ही कंपनी जवळपास 36 देशांच्या नोटाची चलनाची छपाई त्या ठिकाणी करते। ऑलरेडी भारत सरकारकडे हा उद्योग इथं असल्या कारणाने त्यांना इथं आणण्याकरता आपली मनाई आहे, त्याला आपला विरोध आहे। सगळ्या संघटनेने एसपीएमसीएलच्या या गोष्टीला विरोध केलेला आहे। एकीकडे मेक इन इंडियाचा नारा दिला जातोय, मात्र गुंतवणूक येताना नक्की कुठली कंपनी ते करतेय याकडे लक्ष नसल्याचा हा धक्कादायक प्रकार। देशसेवा आणि लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या सरकारचं चलन छपाईतील हे दुर्लक्ष राष्ट्रविघातक ठरणार आहे। औरंगाबादहून विशाल करोळेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।